जर तुम्ही अशी मेथी धुवून घेतली आणि ती अशी बारीक कट केली, एकदम बारीक चिरून घ्यायची मेथी आणि ती मेथी एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्या. त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून ती त्याच्यामध्ये टाका. गव्हाचं पीठ घ्या, 2-3 चमचे बेसन पीठ टाका त्याच्यामध्ये आणि हे सर्व थोडं थोडं असं पाणी घालून मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये ओवाही टाका, थोडासा जिरी टाका थोडी आणि हे जसं पाणी तुम्हाला हवं तसं एकदम घट्ट अशी कणिक मळून घ्या त्याची. असं केल्यानंतर जो पदार्थ तयार होईल तो एकदम स्वादिष्ट तसेच पौष्टिक असा खाण्यासाठी नाश्त्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय तयार होईल. तर हे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही सगळं मिक्स करून तेल लावून तो डो थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून त्याचे चपातीसारखे पण थोडेसे जाड असं तूप टाकून दोन्ही साईडने असं भाजून घेतलं तर तुमचा असा हा मेथी पराठा एकदम खुसखुशीत असा मेथी पराठा तयार होतो. याच्यावरती छान अशी गावरान तुपाची धार दोन्ही साईडने करून तुम्ही दहीसोबत खा किंवा सॉससोबत खा. अप्रतिम लागणारा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. नक्की ट्राय करा, शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी आवडली, कशी झाली आणि कशी आवडली. थँक्यू.